नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज आपण बोलणार आहोत लाडकी बहीण योजनेतील मोठ्या बदलाबद्दल. ई-के-वाय-सी मध्ये आलेल्या नवीन पर्यायामुळे अनेक भगिनींना मोठा दिलासा मिळणार आहे. चला तर मग संपूर्ण प्रक्रिया आणि फायदे समजून घेऊया. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यासाठी सरकारने एक सुवर्णसंधी दिली आहे. ई-के-वाय-सी करताना ज्या महिलांकडून काही चुका झाल्या असतील त्या आता सुधारता येणार आहेत. विशेषतः अविवाहित, विधवा, घटस्फोटित महिला किंवा ज्यांचे पती किंवा वडील ह्यात नाहीत अशा भगिनींसाठी ही सुधारणा अत्यंत महत्त्वाची आहे. लक्षात ठेवा, ही संधी फक्त एकदाच मिळणार आहे आणि अंतिम तारीख आहे 31 डिसेंबर 2025. ई-के-वाय-सी दुरुस्तीची प्रक्रिया. सर्वप्रथम भेट द्या ladkibahin.maharashtra.government.in येथे क्लिक करा. वर क्लिक करून आधार क्रमांक व कॅप्चा भरा. मी सहमत आहे वर टिक करून OTP पाठवावर क्लिक करा. मोबाईलवर आलेला OTP टाकून सबमिट करा. आता तुम्हाला विचारले जाईल, विवाहित आहात की अविवाहित? निवडलेल्या पर्यायानुसार पुढील माहिती भरावी लागेल. विविध परिस्थितीनुसार आवश्यक कागदपत्रे. विवाहित महिला, पती ह्यात असल्यास पतीचा आधार क्रमांक व OTP पडताळणी. पतीचे निधन किंवा घटस्फोट तर मृत्यू दाखला किंवा घटस्फोटाची कागदपत्रे अंगणवाडी सेविकेकडे जमा करणे. अविवाहित महिला, वडील ह्यात असल्यास वडिलाचा आधार क्रमांक व OTP पडताळणी. वडिलाचे निधन, मृत्यू दाखल्याची सत्यप्रत अंगणवाडी सेविकेकडे जमा करणे. सर्व परिस्थितीत जात प्रवर्ग निवडल्यानंतर कुटुंबातील कोणीही कायम सरकारी कर्मचारी किंवा करदाता नाही याची खात्री करून नाही हा पर्याय निवडावा. अंतिम घोषणपत्रावर टिक करून सबमिट करा. सबमिट झाल्यावर स्क्रीनवर संदेश दिसेल. निष्कर्ष व सूचना. ही सुधारणा म्हणजे अनेक भगिनींसाठी मोठा दिलासा आहे. चुका सुधारण्याची संधी मिळाली आहे. पण लक्षात ठेवा, 31 डिसेंबर 2025 ही शेवटची तारीख आहे. वेळेत प्रक्रिया पूर्ण करा आणि योजनेचा लाभ नक्की घ्या. बहिणींनो, ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुढील अपडेटसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत नमस्कार.